नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता गायत्री गावी जाण्याची तयारी करते ती. तेव्हा तर मग बॅग वगैरे भरली तिने, पण बॅग ती भरता भरता चेन तुटली तिची. हा गायत्री तर ते सुटकेची चेन तुटली आहे मित्रांनो. ते कुठे आहे गायत्री? ते बघा ते दिसत आहेत ना, ते बघा ते भिंतीकडे. तर दोन चेन, ती एक चेन तोडून टाकली तिने. मग एवढी पण बॅग नको, बॅग भरत जाऊ ना. हां चला मित्रांनो, आता जायचं आहे. ते बॅगेची चेन पण बसवायची आहे. तो काय झालं, तो ते घेऊन जाते का तेव्हा सगळं फुटलंय ते. हे नको नको, तुटलंय ना ते. हा मी पण चलू. तो रोहित पण आलाय आता ते गायत्रीला घेण्यासाठी. उद्या सकाळी म्हणजे किती 7ची ट्रेन आहे गायत्री. 7 वाजता, आपल्या 4 वाजता इथून उठायला लागेल. चाललीस? तिथं जाऊन बसून घेशील? आत्ताच जातेस? एवढ्या लवकर नको जाऊ ना. ठीक आहे मित्रांनो, चला ती बॅग पण तिकडे मार्केटला घेऊन जायची. ती चेन बसवायची. किती घेतल्यात गायत्री साड्या बिड्या तू? बाबा गायत्री 15 दिवसासाठी जाते, कायमची नाही जाते तू. एवढ्या बॅगा भरून घेतल्यात त्या. काय आलं त्रिशू? काय आलं? पेढे खात आहेत? नको ते बस ना. किती गोड काय ते गायत्री पोरगी. चल दे, कर बॅग खाली कर पटकन. मला तू झोप येत ना उठून. तिला मला बोलले की बॅग खाली करून ठेवली म्हणे. बघ ना यार, दे पटकन दे. या पिशवीची नाही चेन बसवायची आहे ना. ही बघ, ही कार्टून बघ, हे बघ. हे काय घेऊन फिरते? त्रिशू हाय कर. हा इकडे बघ ना, हाय कर सर्वांना. ते बघा त्यांना. गाय बाप रे, एवढी सुटकेस मध्ये तू भरून घेशील गायत्री? मग ते बॅगेच्या चेन कुठे राहणार आहे? दे दे पटकन ते बॅग. मला परत लेट होणार तिकडे मार्केटला जायला. तिकडनं काय आणायचं? चिकन आणायचं आहे ना? किती आणू चिकन? 2 किलो. मग काय पण बोलते तू. 2 किलो. ए सांग ना, किती आणायचंय खरंच सांग. किती? 1 किलो तांदूळ आहेत ना? नाही, 1 किलो तांदूळला 1 किलो चिकन. मग तू थोड्या टाइममध्ये 1 किलो कांदी, 1 किलो पंधरा पण टाकून देशील बिर्याणीमध्ये. हा चालेल. चला मित्रांनो, ती बॅग घेऊन जायची मला. हे बघा, ही बॅग सगळी चेन तुटली त्याची. ती बॅग घेऊन जायची. चला तर आपण आता ती बॅग तो रिपेअर करतो आहे, ते बॅगवाल्याकडेच जाऊया आता आपण. मग नंतर मार्केटमध्ये चिकन वगैरे घ्यायचं आहे. ते मार्केट पण तुम्हाला दाखवतो. चला मार्केट काय तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो. नवीन तर काही नाही आहे त्याच्यामध्ये. तर चल बाय बाय कर सर्वांना. हो बापरे. चल बाय. चला मित्रांनो, ती बॅग वगैरे रिपेअर करायचं आहे. हे बघा, संध्याकाळचं वातावरण असं आहे. तुम्हाला तर माहिती आहे, पूर्ण शूटिंग एरिया आहे मित्रांनो. म्हणजे ते कसं आपलं गोरेगाव फिल्म सिटी वगैरे कसं आहे, तसं ते एक फिल्म सिटीसारखंच आहे. म्हणजे इथं तुम्हाला ते अक्षय कुमार, बॉबी देओल त्यांचे पण बंगले मी दाखवणार. त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. चला तर म्हटलं आता आधी चिकन वगैरे घेऊया म्हटलं. तेव्हा तिथं ते लोहार आहेत आपले. असं नाही की मुंबईमध्ये नाही येत बाबा. ते बघा इथं ते माशावाल्यांचे बोटी वगैरे असतात ना, त्यांचं काही ना काही छोटं मोठं काम करत असतो तो. तेव्हा पूर्ण मच्छी मार्केट आहे. संध्याकाळचं हे असं मार्केट भरतं. त्याच्यानंतर चला म्हटलं आता ती बॅग वगैरे रिपेअर करून झाली असेल. आणि ते बॅगचे आता तो किती घेतो काय नाही काय माहिती आहे. आता ती बॅग तर रिपेअर करायला टाकली. मला तिकडनं म्हणजे जेव्हा मी त्याच्याकडे दिली ना बॅग, तेव्हा तो बोलला की 120 रुपये होतील म्हणे. म्हटलं ठीक आहे, करून दे म्हटलं. ही बघा इथं बॅग ठेवली. चला मित्रांनो, आलो मी घरी. आता ते बघा गायत्री ते चेन खोकला यायला लागला यार. गायत्री तो 120 रुपये घेतलेत मित्रांनो. ते 120 रुपये घेतलेत. ते 2 चेन बसवायचे. हे बघा, दाखव गायत्री ती चेन दाखव. हे बघ ना तुझ्या हाताजवळ, या 2 चेन आहेत ना, त्याचे 120 रुपये घेतलेत. मग किती घ्यायला पाहिजे ते? अरे तो बोलला की जे आपले हे बघ, जे लहान लहान चैनी आहेत ना, त्याचे 60 रुपये घेतो म्हणे आम्ही. आणि मोठे चैनीचे 120 रुपये दोघांचे. म्हणजे एका चैनीचे 60 रुपये. कुठल्या? हा मग तेच नाही यार. बघ ना. हा ना यार. हा त्याच्यातली एक एक काढून घ्यायला पाहिजे होती ना. हां जाऊ दे, आता लावून दिले तर काय करणार. आता जाऊ दे. मग आता काय करणार?
ते त्याचा पोरगा होता, तो काका नव्हता तिथं, तो पोरगा होता. तो बोलते मी पप्पांना फोन केला म्हणे, तर ते सांगतात की छोटे चैनीचे काय ते 70 रुपये सांगत होते आणि आता हे मोठ्या चैनी बसून झाल्यात माझ्याकडनं म्हणे. म्हटलं घे मग आता काय करणार. बरोबर. जाऊ दे आता, चल बॅग वगैरे बरं आता निघा, चला तुम्ही सुरतला चाललीस. चल ते चिकन काय आलं, मी कशाला रडू. तेव्हा तिथं ते ठेवले दही वगैरे ठेवले, ते चिकन वगैरे ते टाकणार काय, ते मॅरिनेट काय काय करायला ठेवते तू. किती किती आता तिकीट. हां 7ची ट्रेन आहे ना, बरोबर. तो रोहित तर झोपलाय अजून. ताई विचारत होते काहीतरी रोहितचं जेवण तिकडे इकडे करायचं का म्हणे. म्हटलं नाही, ते गायत्री बनवते म्हटलं बिर्याणी. बोलते चालेल म्हणे, ठीक आहे म्हणे. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गायत्री आता कपडे पॅक वगैरे करते. माझे ते हळदीचे ते काय ते कुर्ता वगैरे घेऊन येशील ना तिकडनं. अरे मला घालायचं मग, तू लग्नामध्ये नाही भेटणार. सुरतला चांगले कुर्ते भेटत असतील तर घेऊन ये ना तिकडनं एखादी. येल्लोवाला पैसे दिलेत ना. काय पैसे दिले मला दिले नाही. हो बापरे. 10,000 बोलले होते. 10,000 100 कमेंट मध्ये किती आले. किती आले मग, किती दिले तुला. 5,000 दिले. 5,000 दिलेत. बापरे. मला तिकडनं कुर्ता घेऊन ये काहीतरी हळदीचा. मला 10,000 द्या. मग अजून जातेस का तू. अजून गेली नाहीस ना. उद्या जाणार आहेस ना. उद्या सकाळी जायचं आहे तुला. 10,000 पाहिजे पूर्ण. 5,000 दिलेत ना. 5,000 गुगल पे करून दिल ना मग. हां चालेल ना. अजून आलं ड्रेस कशाला घेऊन जाते. काय पण काय काम येतं. जुने कपडे कशाला घेऊन जाते. एवढे नवीन नवीन साड्या आहेत त्या घेऊन जायच्यात ना. जुनं ते सोनं असतं काय नाही. जुनं ते सोनं काय नसतं. हां मग मला मस्त असा येल्लोवाला कुर्ता बघतो. तो आहे ना यार, तो आता घातला होता बघ ते येल्लोवाला कुर्ता. तो हां तो एक नंबर दिसतो. तो मस्त वाटतो ना. तो हळदीच्या दिवशी तो कुर्ता घालून गेल मस्त येल्लोवाला. आणि तू काय साडी नेशील. नाही तू पण कुर्ता घेऊन घ्यायचा ना, जीन्स आणि कुर्ता. ठीक आहे ठीक आहे. चला मित्रांनो, गायत्रीची आता बॅग वगैरे पॅक झाली. काय आलं. हां चालेल चालेल. चले बाय बाय कर गायत्री. तू कपडे कुठे काय ठेवलं आता मला काय माहिती. तू बॅग भरते ना. हो चल ना, बाय बाय कर ना गायत्री. चला बाय बाय मित्रांनो, भेटू आपण उद्या. जाता डायरेक्ट उद्या सकाळी 4 वाजता उठणार ना आम्ही झोपेतनं. तेव्हा ती गायत्री परत आता आम्ही ते रेल्वे स्टेशनला जाणार, बोरिवली रेल्वे स्टेशनला. तेव्हा तुम्हाला ते बोरिवली रेल्वे स्टेशन पण तिकडे दाखवणार मित्रांनो आम्ही. चला तर भेटू आपण डायरेक्ट उद्याच भेटू आपण. चला बाय बाय.